वसा जनसेवेचा। पांगरीकाटे शिवारात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अफू लागवडीचा पर्दाफाश करत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 1,30,09,400 रुपयांची अफूंची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली। या कारवाईने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। भागवत सदाशिव काटे आणि विशाल रमेश काटे अशी अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत। गुप्त माहितीच्या आधारे पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना पांगरीकाठे येथे संशयित शेतीवर धाड टाकण्यात आली। गट नंबर 148 आणि 128 मध्ये अफूंचे भरघोस पीक आढळून आले। सदाशिव काटे यांच्या शेतातून 107 किलो 660 ग्रॅम वजनाची अफूंची झाडे किंमत अंदाजे 86,12,800 रुपये, तर विशाल काटे यांच्या ताब्यातून 57 किलो 320 ग्रॅम वजनाची झाडे किंमत 45,85,600 रुपये जप्त करण्यात आली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ही बेकायदेशीर शेती पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। साखरखेडा पोलीस ठाणे येथे दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। API गजानन करेवाड, PSI गणेश कड, महसूल व फॉरेन्सिक पथक, अंमली पदार्थ शोधक व श्वान पथकाने संयुक्तपणे ही धाडसी कारवाई यशस्वी केली। मेहकर तालुक्यात अफू लागवडीचे जाळे तर रुजत नाही ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे। पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे, बेकायदेशीर अंमली पदार्थ शेती करणाऱ्यांना कुठलीही सवलत दिली जाणार नाही। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।